रवींद्रजी ठाकरे आणि मिसाल साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांची कॅश प्राइज होती संघासाठी. या आपण या नरेश पाटील मंचावर या. हे संपूर्ण संघासाठी कॅश प्राइज आहे. या कॅप्टन या मंचावर. मॅच जिंकल्याबद्दल रामदास पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि सनीने षटकार मारल्याबद्दल 500 रुपये होते. त्याच समेत या ठिकाणी समीर सावंत यांनी 2 षटकार आल्याच्या नंतर पारितोषिक लागलं गेलं होतं. टोटल षटकार झालेत मॅच मध्ये 8 षटकार असतील, त्याच्यामध्ये 6 षटकार आले. समीर सावंत यांना विनंती करेल की हे पैसे आपण सनीला प्रदान करायचे आहेत. सनी या. दोन्ही संघाचे 12th मॅन मॅच चालू झाले. तिकडे पहिला चेंडू पडलाय. बाजूला वाता प्लीज. शिरोली संघ समालोचन कक्षाच्या बाहेर व्हायचंय. आपण समोरून बाजूला व्हा, कारण आमचा स्कोरर बिघडला तर सगळंच बिघडेल. येस प्रज्योत घोसालकर सध्या सलामीला आहेत. माफी असावी, थोडसा टी शर्ट मुळे गोंधळ आहे. स्ट्राईकला आहे संकेत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती बल्लू. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुंडलज संघाकडून रोशन. आणि जेव्हा मायक्रोफोनचा ताबा मिळेल अर्थात आमचे साथी समालोचक तुषार धुमाल यांच्याकडे. यस सर, धन्यवाद. पुन्हा एकदा कर्जतच्या क्रीडा नगरीमध्ये अर्थातच भिसेगावच्या या आयोजनामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ सहर्ष स्वागत करतो. एक दर्जेदार फटका सजवलाय आणि हा फटका लँड होतोय सीमारेषा पलीकडे. अर्थातच ज्यांच्या नावावरती ही ट्रॉफी आहे आदरणीय सुरेश भाऊ लाड यांच्या बॅनरला हिट करणारा येतोय 1 बाउंस चौकार. टोटल धावफलकावरती धावा लागल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4. संकेत आणि बल्लू ही जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन. हा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. सन्माननीय भिसेगावचे गजाननजी दुर्गे साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. गजाननजी दुर्गे साहेबांना मी आमंत्रित करतो, आपण मंचावरती या आणि या मॅचचा आनंद घ्या. प्रज्वत गुंडगे विरोधात कुंडलज या 2 संघामध्ये चालू असलेला सामना. नाणेपेकीचं कौल जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारला कुंडलज संघानं आणि प्रज्वत 11 गुंडगे संघ मात्र करतोय फलंदाजी. हा एक देखणा फटका आलाय आउट ऑफ द पार. बिग हिट षटकार. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. हा जबरदस्त चेंडू पॉइंटच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅटची हलकीशी कडा घेतली आणि यावेळेस आपण बघतोय फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव मात्र येते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 11. सोमजाई गुंडगे संघाच्या धावा लागल्यात बिनबाद 11. बिनबाद 11 परिस्थिती पाहायला मिळते. कुंडलज संघ आता विचार करतोय या मॅच मध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी केली पाहिजे, पण विनंती असेल वेळेला बंधने. या इनिंग साठी तुम्हाला 20 मिनिटं दिली गेलेली आहेत आणि या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत आणि आतापर्यंत आपण बघतोय या इनिंग मध्ये 5 मिनिटं खर्च झाले ती पहिल्या षटकासाठी. काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत.
होती शिवबा माझा दुधारी होता, तलवार एक धारी होती शिवबा माझा दुधारी होता, लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा छत्रपती, छत्रपती राजा शिवाजी भारी होता. त्याचं गीत डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. लागोपाठच्या 3 षटकारांना सन्माननीय उमेशजी गायकवाड साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दुसऱ्या षटकाडी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अंशुल, सन्माननीय नागेजी ठाकरे आणि मनीषजी मुंडे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आणि या खेळाडूंसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मनीष मुंडे म्हणजे या कर्जत परिसरातील एक गोड आवाज, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आपण बघतोय आदरणीय सुरेश भाऊ लाड ट्रॉफी 2022 चं माध्यम आणि या माध्यमातून प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकवणाऱ्या मॅच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. या आधीची मॅच काय कडवा संघर्ष झाला शिरोली संघाच्या माध्यमातून. 73 धावांचा डोंगर रचला होता श्रीलेवन नेरळ संघानं, पण त्यानंतर कमबॅक केलं फलंदाज सनीनं आणि आपला संघाला मात्र विजयाचा हार मात्र घातला. खऱ्या अर्थानं सनीचं कौतुक करावं तेवढं कमी. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील तो ठरला. पण आता गुंडगे संघाचा सोमजाई गुंडगे संघाचा गोलंदाज स्ट्राइक एंडवरती फलंदाज आहे संकेत आणि कुंडलच संघाचा गोलंदाज अंशुल मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पंचांच्या डाव्या बाजूनं. हा फटका सजवलाय. यावेळेस क्षेत्ररक्षकानं मात्र चांगला प्रयत्न केला, पण जसा लोण्याचा गोळा हातातनं विरघळतो तसा चेंडू मात्र धरणीला गेला दान आणि या चेंडूवरती आल्या 2 धावा. 13 धावा टोटल स्कोर कार्ड वरती. या मॅच मध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल काय सांगणं कठीण आहे. क्या तेरा क्या मेरा समीकरण जर सोडवायचं असेल तर धावा पहिल्या इनिंग मध्ये टीम सोमजाई गुंडगे संघाला कराव्या लागणार आणि समीकरणाची बरोबरी साधायची असेल तर टीम कुंडलच या संघाला या धावा रोखाव्या लागणार. डीप पॉइंट मध्ये चांगला झेल, क्षेत्ररक्षक होता त्यानं चांगला झेल टिपला. पहिला झेल सुटल्यानंतर असं वाटलं होतं आता हा फलंदाज या मैदानावरती अभिराज्य करेल, पण गोलंदाजानं सिद्ध केलं स्वतःला आणि नेक्स्ट बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती ऋषिकेश. धावफलकावरती धावा आहेत त्या 13. सोमजाई गुंडगे संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय, तो कुंडलच संघ यावेळेस नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर करतोय क्षेत्ररक्षण. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अंशुल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती या षटकातील 4था चेंडू घेऊन तयार. देठ चेंडूचा इशारा येतोय. आजच्या रात्रीतला पहिला हा निर्णय आल्या पंचांच्या माध्यमातून देठ चेंडूचा. हा जबरदस्त फटका, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं, पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावत होता पण तोपर्यंत चेंडूनं मात्र सीमारेषा गाठली, चेंडू गेला आउट ऑफ द पार. कडक येतोय ऋषिकेशच्या बॅटमध्ये चौकार. या 4 धावांनी टोटल 17 धावा स्कोर कार्डवर. आणखी एक जबरदस्त फटका सजवलाय आणि हा फटका जातोय यावेळेस लॉंगॉन क्षेत्राच्या बाहेर. बिग 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 षटकार. सर्व हरलात तरी चालेल
कारण चांगली फलंदाजी करतोय फलंदाज ऋषिकेश मॅन फ्रॉम गुंडगे. सोमजाई गुंडगे या नावानं ही टीम आज मैदानावरती खेळतीये. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी उमेशजी गायकवाड साहेबांचं पारितोषिक लागलं गेलंय 500 रुपयाचं आणि पहिला येतो यावेळेस चौकार ऋषिकेशच्या बॅटमधनं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 27 धावा आल्यात. कुंडलक संघाच्या माध्यमातून फेकलेले 2 षटक ज्यामध्ये 27 धावा खर्च झाल्यात. टीम सोमजाई गुंडगे संघाच्या माध्यमातून केलेल्या धावा पण याकरता मात्र एक गडी बाद झाला होता तो 13 या धावसंख्येवरती. डीजे धावपलकावरती धावा आहेत त्या 27. उमेशजी गायकवाड साहेबांनी मात्र पारितोषिक लावलंय लागोपाठच्या 3 षटकांना 1000 रुपयाचं आणि लागोपाठच्या 3 चौकारांना 500 रुपयाचं. सन्माननीय सुदामशिव कांबणे या सुधांशु कांगणे साहेबांकडनं देखील पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 चौकारांना आणि लागोपाठच्या 3 षटकारांना 500 रुपयाचं. पण या फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन प्रज्योत स्ट्राइक एंड वरती 4थ्या क्रमांकाचा फलंदाज 27 धावा स्कोर कार्ड वरती. 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद या षटकातील 2रा चेंडू. बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न सरळ बॅटनं खेचलेला फटका विलंब कार्पेट पाहायला मिळतोय ज्या फटक्यावरती येते 1 धाव. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 28. 2 गड्यांच्या मोबदल्या टीम सोमजाई गुंडगे संघाच्या स्कोर कार्ड वरती. आदरणीय या स्पर्धेचे सर्व नगरसेवक कर्जत नगर परिषद सोमनाथ दादा ठोंबरे आणि अमोदजी कुलकर्णी साहेबांचं हे आयोजन नियोजन समस्त भिसेगाव ग्रामस्थांचा 28 सुरेश भाऊ चषक 2022 चे माध्यम अर्थातच हॅट्रिक आमदार यांच्या नावावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा जबरदस्त फटका आपल्या शरीराला पूर्णपणे विकेट वरती झोकवलं आणि हा फटका सजवला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. ब्रँडेड अप्रतिम या षटकारांना टोटल धावपलकाला आकार आलाय 34 धावसंख्या धावपलकावरती आहे टीम सोमजाई गुंडगे संघाच्या. चांगला प्रयत्न आणखीन एक ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कलाई के सहारे मोड़ दिया और गेंद गई पारितोषिक आले अद्विक विश्वासे साहेबांकडनं. षटकार आणि जो चौकार मारला त्यासाठी 500 रुपयाचा.
ऋषिकेश या फलंदाजाला 38 सन्मान देण्यास भाग पडलाय. यावेळेस आपण बघतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तटीय सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय, फेकतोय. एक धाव मात्र आली. एका धावेनं धावफलकावरती वाढ होतीये आणि एका धावेनं धावफलकावरती टोटल 39. सन्माननीय उमेश जी गायकवाड साहेब मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. मी त्यांचं स्वागत करेल. सुरेश भाऊ लाड चषक 2022च्या माध्यमातून आणि षटकार आणि चौकारासाठी पारितोषिक आलंय अद्वैत विश्वासे साहेबांकडे 500चा फटका. यावेळेस तिसऱ्या पंचांची मागणी. म्हणजे हा चेंडू लिगली काउंट केला जाईल आणि त्यावरती विकेट येते. बाद होणारा फलंदाज प्रज्वत बॅक टू द पॅव्हलियन. अर्थातच झटका क्रमांक 3 सोमजाई गुंडगे संघाला. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 39. समाप्त झाले तिसऱ्या क्रमांकाचं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. सोमजाई गुंडगे संघाच्या धावा लागलात 39. यापुढील होणाऱ्या मॅच साठी विनंती आहे तीव्र विपक्ष आशाने संघाच्या संगणकाला आपण टॉस बॉक्स मध्ये या. तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकू एक सुमधुर संगीत. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आल्यात. नेक्स्ट बॅट्समन 5व्या क्रमांकावरती अनिकेत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश. वाईट चेंडूचा इशारा येतोय. रुपेशजी क्षीरसागर आणि साईनाथ बोराडे यांनी खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी खूप सारी मेहनत केली आहे. त्यांचं देखील मी कौतुक करील. आदरणीय सोमनाथजी ठोंबरे आणि आदरणीय अमितजी कुलकर्णी साहेबांचं हे आयोजन आणि आयोजनामध्ये प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांची, प्रत्येक येणाऱ्या खेळाडूची, प्रत्येक येणाऱ्या समालोचकाची आणि कॅमेरामॅन टेनिस क्रिकेट .inच्या सर्व टीमची रुपेशजी शेळके आणि साईनाथजी बोराडे यांनी खऱ्या अर्थानं काळजी घेतली. विजयजी शिंदे देखील या कामामध्ये मागे नाहीयेत. त्यांनी देखील पूर्णपणे आपलं सहकार्य दाखवलंय. हा जबरदस्त फटका. चेंडूला लांबी कमी आहे की उंची जास्त आहे, पण चेंडूला काही घडत नाही. प्रेमात पडा, आई वडिलांच्या प्रेमात पडा, नोकरी धंद्याच्या प्रेमात पडा, पण नाही त्याच्या प्रेमात पडून आपलं आयुष्य बर्बाद करू नका. टोटल 46. आणखी एक जबरदस्त फटका सजवलाय आणि हा फटका वन हँडेड कॅच टिपला जातोय आणि रिप्लेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .in ची टीम आपल्याला सातत्यानं दाखवू शकते. आणि हा फटका आउट ऑफ द
आदरणीय सुरेश भाऊ लाड चषक 2022 चे माध्यम लागोपाठचे 2 षटकार आलेत. तिसरा षटकार जर मारला असता तर उमेशजी गायकवाड साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, पण या चेंडूवरती आल्या 2 धावा. या 2 धावांनी धावफलकावरती वाढ. टोटल 54 धावा 4 गड्याच्या मोबदल्या टीम सोमजाई गुंडगे संघाच्या स्कोर कार्ड वरती. सन्माननीय राजेंद्र भाऊ कोठारी साहेब, सन्माननीय राजेंद्र भाऊ कोठारे सर मॅन फ्रॉम कर्जत यांना मी आमंत्रित करतो पण व्यासपीठावरती या. आडव्या बॅटनं यावेळेस मिड विकेट क्षेत्राच्या जवळ चेंडूला पाहायला मिळतं आणि डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेतली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. अब तक 56 4 बाद 56 टीम गुंडगे संघाच्या धावा स्कोर कार्ड वरती. आणि या मॅचचा या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू मात्र गोड होतोय. हा चेंडू जातोय निर्धाव आणि रनआउटची येते विकेट. ऋषी या फलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सन्माननीय उमेशजी गायकवाड साहेबांकडनं. आणि त्याचबरोबर नाही ह्यांनी लावलं होतं ना, नाही अद्विक विश्वासे साहेबांकडे देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झाले. टोटल 1000 रुपयाचं रकमेचं हे प्राइज ऋषी या फलंदाजासाठी जमा झालेलं आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक आहे जे वेटिंग वरती आहे. कुंडलच संघाला कारण की आता धावा करायच्या 24 चेंडू मध्ये 57. सोमजाई गुंडगे संघानं धावा लावल्या धावफलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 56. नेक्स्ट मॅच साठी तिवरे संघाला आणि आशाणे संघाच्या संघानायकाला मी आमंत्रित करतो. आपण टॉस बॉक्स मध्ये या. नाणेफेकीचं कौल केलं जाईल आणि 500 रुपयाचं प्राइज जे वेटिंग वरती आहे सन्माननीय पाहुणे अद्विक सदाशिव कांगणे साहेबांचं हे पारितोषिक वेटिंग वरती आहे जे लागोपाठच्या 3 चौकारांसाठी लावलं गेलं होतं. सन्माननीय सुधांशु कांगणे साहेबांचं मात्र 500 रुपयाचं प्राइज जे वेटिंग वरती आहेत. मी विनंती करतो ते प्राइज तुमच्याकडेच तुम्ही ठेवा. नाही ते परत घ्या. तर ते प्राइज मात्र त्यांनी सुद्धा ऋषी या फलंदाजाला दिले म्हणजे जवळजवळ 1500 रुपयाचं पारितोषिक आता ऋषीसाठी जमा झालंय. या मॅच नंतर ऋषीला मी विनंती करेल तुम्ही व्यासपीठावरती या आणि हे पारितोषिक घेऊन जा. यानंतर काय घडतंय काय बिघडतंय ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती संदीप सर बोराडे मात्र आपल्याला मायक्रोफोन वरती पाहायला मिळतील. मी थांबतो तुम्ही थांबू नका. घ्या या क्रिकेटच्या अद्भुत दुनियेतील अद्भुत नजाऱ्यातील आस्वाद. आदरणीय सुरेश भाऊ लाड चषक 2022 च्या माध्यमातून डीजे
तीव्र विपक्ष आशाने तीव्र संघ या पण टॉस साठी दादा इकडे बोला काय बोलायचं हे सांगतील तेव्हा मी सांगाल इकडे सांगा ना दादा हे आयोजक आहेत इथे पहिल्या चेंडूवरती मात्र डगा बॅक टू बॅक 3 विकेट जर आल्या तर मात्र उमेशजी गायकवाड आणि त्याच समेत रवींद्र भगत आणि सुधांशु कांगणे यांच्याकडून किती आहेत 500 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाईल विकेट हॅट्रिक साठी राजेश टणगे यांच्याकडून 500 रुपये इथे मात्र येते विकेट आउट ऑफ दी पार्ट 7 धावांसाठी षटकार राईट राऊंड द विकेट येथे मात्र मोठा फटका येतोय हवाई सपार चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत जमिनीलगत चेंडू पाहायला मिळतोय चेंडू जाणार सीमारेखा पार 1 बाउंड चौकार येस थँक्यू या ठिकाणी जर विकेट नोंदवली तर अद्विक विश्वास यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल राईट आर्म राऊंड द विकेट इथे आणखी एक चांगला फटका क्षेत्ररक्षकाला उलकावणी देत चेंडू जातोय अडसर होता क्षेत्ररक्षकाचा सीमारेखा बाहेर डीप एक्स्ट्रा रिजन इथे चौकार नाव याला नका सांगू 3 विकेट साठी 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे दिलीप मोरे सदाशिव कांगणे राजाजी टानगे विकेट हॅट्रिक साठी इथे मात्र येतोय तीव्र संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या तीव्र संघ वेळेत आपण अन्यथा मात्र आपल्याला आयोजकांकडून पॅनलाइज केलं जाईल सुमित ठाकूर सत्तावन्न धावा संख्येचं टार्गेट धावफलक जाऊन पोहोचले पहिल्या षटकातील 5 चेंडूंच्या समाप्ती 14 आकड्यावरती
त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. या चेंडूवरती जर विकेट आली तर उमेश गायकवाड यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रजोत घोसालकर. फार चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू येतोय डॉट. नाणेफेक जिंकले या ठिकाणी ओमकार आशाने संघाने प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय तिवरे संघाला. इकडे आता आगमन झाल्याने विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. फेमस फोटोग्राफर तसं म्हणायला गेलं तर स्पर्धेदरम्यान थोडी फोटोग्राफी व्हायला पाहिजे होती, ती पण पंकज खंडगले यांच्या माध्यमातून, ती सुद्धा फ्री. मॅच कडे जाऊया. या ठिकाणी मात्र पहिल्या षटकाचा वाज विकेल संपलाय. 14 धावा धावपळकावरती. सांघिक कुठे तर दुसरं षटक. इथे येते विकेट. फार चांगली गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र झटका दिला जातोय. दरम्यान नक्कीच सदाशिव कांगणे यांच्याकडून मात्र आमच्या समालोचनासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा झालाय. मनापासून आभारी आहे सर. सुधांशु कांगणे, धन्यवाद साहेब, तुमचं मनापासून आभारी आहे. स्पर्धा आमच्या खिम्यातली आहे त्यामुळे तिच्यावरती आमचं कॉन्सन्ट्रेट होणं गरजेचं होतं. इथे मात्र उंची आहे, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र हवेतला पक्षी पकडण्याचा प्रयत्न. पक्षाने फडफड केला आणि जमिनीवरती आला, परंतु इथे त्या पक्षाला पकडण्यात शिकाऱ्याला यश आलं नाही आणि इथे येत आहेत 2 धावा. इथे मात्र अप्रतिम झेल टिपला जातोय. आपण पाहतोय प्रजत 11 घोणगे विपक्ष कुंडलाच यांच्यातील लढत चालू आहे आणि या ठिकाणी मात्र इथे अप्रतिम झेल येतोय. अफलातून आणखी एक विकेट डाऊन. बॅक टू डगावट.
रुपयांचं कॅश प्राइज या झेलसाठी. अफलातून इथे मात्र आणखी एक झेल आहे, परंतु काय करतं इथे आणखी एक झेल. फार चांगली गोलंदाजी. थांबे. पारितोषिक देताना थोडा आमच्या अकाउंटंटशी संपर्क साधा. आशाने संघाचे जे काही खेळाडू आहेत त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला या. आपले सहकारी आपली वाट पाहत आहेत. कशासाठी खेळायचंय? आता तू चेक कर, मला माहित नाही. मी सगळा बिल तुझ्यावर पाडील ना, तर कमी पडलं तुझ्या पॉकेट आपण द्यायला लावणार. हे बघ, मी माझं 500 टाकलं तुझं. नको नको सुट्ट्यात द्यायला लागतील. चेंडू येत आहे डॉट. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. संघाचे सर्व खेळाडू आपण स्टेजच्या उजव्या बाजूला जिथे आपले सहकारी आपले वाट पाहत आहेत. धावफलक 16 आकड्यावरती 16. प्रज्योत घोसालकरने धावा खर्च केला होता 14. त्याच्यानंतर आला संकेत, त्याने 3 विकेटचा भरणा करत मात्र 2च धावा खर्च केल्यात. सुमित ठाकर आपण मंचाकडे या. या ठिकाणी मी विनंती करेल की आमचे रक्तदाते आदरणीय राजाभाऊ कोठारी आपण या मंचावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्याच समेत समीर हरपुडे, राजू पवार यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा या मंचाकडे या. आयोजक आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि आकाश देशमुख यांना विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. त्या समेत कृष्णा जाधव आपण सुद्धा या मंचावरती.
ते फार चांगली उंची, परंतु प्रजात घोसाळकर फार मोठी चुकी करतायत. ही कॅच ड्रॉप केली कारण हातात आलेला झेल जमिनीलगत दानत्व दिला. इथे येत आहेत या चेंडूवरती 2 धावा. 2 धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आहेत. सामन्यातली पकड गोलंदाज फार चांगली मजबूत करतायत, परंतु वारंवार झेल होत आहे ड्रॉप. सुधांशु कांगणे यांच्याकडून मात्र ओव्हर हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालंय. कोण आहे ते सुधांशु कांगणे यार? 500 दिलं मला पण बघू दे. इथे मात्र चेंडू सटिक लेंथ लाईनने पाहायला मिळतोय. येतोय तो डॉट. कुंडला विपक्ष प्रजात 11 गुंडगे हा संघ सध्या मैदानात आहे. आता मात्र फार चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पॉइंट रिझनचा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. इथे यस थँक्यू डीजे. इथे विकेट आले. गोलंदाजी आणि केचच्या माध्यमातून प्रजोतने चुकी केली होती. थोडा धावा बहाल केला. त्याच्यानंतर संकेताला सामन्याला पुनशी उठून देण्याचा प्रयत्न, परंतु आता अनिकेत त्याला 4 चांद लावतोय. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत एका विकेटचं केलंय नुकसान. विकास लाड यांच्या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय आणि बंधू कडू यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा विराजमान व्हायचंय. खरं म्हणायला गेलं ना तर भिसेगावकर आपण ग्रामस्थात, मला वाटतं प्रत्येकाची नावं घेण्यापेक्षा आपण स्वतःहून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. हा बंधूजी कडू यांचं स्वागत, स्पेशल स्वागत, कारण या मैदानासाठी टँकरची सुविधा, पाण्याची सुविधा त्यांनी केली होती. सदाशिव कांगणे यांचा ओव्हर हॅट्रिक विकेटची 500 रुपयांचं कॅश प्राइज. इथे मात्र चांगला चेंडू. या ठिकाणी येतोय डॉट. सामन्यावरची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. उत्तमरित्या गोलंदाजी. पॉकेट पडलं. पैसे नाही त्याच्यात काय. आहे का? मला भेटलं. पैसे काढले होते 300 त्याच्यात पाकिटात ते काय नाही. धावफलक जाऊन पोहोचले 21 आकड्यावरती. 57 धावा संख्येचा पाठलाग करत असताना आता मात्र 6 चेंडू आणि 36 धावा संख्येची गरज. काय घडेल या सामन्याचं समीकरण माहित नाहीये, कारण क्रिकेटमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण अगोदरच्या सामन्यात अनुभवलं, जिथे 6 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असताना त्या 28 धावा कुठल्या गेल्या. आणि इथे मात्र आता 6 चेंडूमध्ये 36 धावा संख्येची गरज आहे. म्हणजे प्रति चेंडूवरती षटकार घ्यावा लागेल
कुठल्याच संघाच्या बॅट्समनला. बॉलर नेम प्रथम मामुनकर गोलंदाजी मार्कवर. छत्तीस धाव संख्येची गरज. प्रथम मामुनकर गोलंदाजीला आलाय. समोर असेल बॅट्समन निशांत. या निशांतला एक अति किल्ला लढवावा लागेल, कारण आता 6 चेंडू 6 षटकारांची गरज आहे. खेळतो बाजार आपले राय इथे येतो हा चेंडू डाट आणि फलीची कडा घेत मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आले. शिरसा सामन्यातला निर्णायक चेंडू होता, ज्याच्यावरती आले विकेट. आता सामन्यात पाहायला गेलं तर औपचारिकता आहे, कारण 5 चेंडूंवरती 36 धावा संख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती आले विकेट. इथे आलाय वाईट. तुम्ही नका देऊ काय, इथं रायटर बसवलेला आहे आणि रायटरला मी सांगितलंय जर पैसे कमी पडले तर तुझ्या खिशातले तू टाकायचे. आता गणेश काय येतं सुनेला हे बघ, मला 10 वेळा अनाउन्समेंट करायला लावतोय ना. इथे आले एक धाव. पुढच्या सामन्यासाठी तीव्र विपक्ष ओमकार आशाने आपण तयारीत राहायचंय. नाही नाही जमाचं बाबा, नाही 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 नाही, नाही, ते नाही जमायचं. सामन्यातली औपचारिकता आपण पाहतो शिल्लक आहे. या ठिकाणी मात्र प्रज्योती लोन गुंडगे या संघाने सामन्यावरती मजबूत पकड केले. समजाई नाही, अरे समजायचं नंतर पुढचा लॉट्स पडलाय. नाही नाही तुम्ही बोला काय नाही समजाई गुंडगे बोला. त्रिपलाची दांडिक गुल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणखी विकेट डाऊन. त्यांना श्रेयसचं श्रेयसचे 500
इथे आणखी एक फटका येत आहे. लोंगा प्रिझन कडे चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. इथे मात्र सामना जिंकलाय समजा 11 गुंडगे या संघाने.